तमिळनाडू राज्यात टीव्हीके पक्षाचे 108 आमदार निवडून आले. थालापती विजय यांच्या पक्षाला आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा या निवडून आणता आल्या. पण तरी देखील त्यांचा पक्ष बहुमतापासून काही आमदार दूर आहे. बहुमताचा आकडा हा 118 आहे. तर टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा थालापती विजय हे मुख्यमंत्री होतील की विरोधी पक्षात बसतील? आणि ज्यांच्या विरुद्ध भाजप लढलाय या डीएमके पक्षाचे के स्टॅलिन हे जर उद्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको. व ज्यांचा पक्ष 108 आमदार निवडून आणून तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष बनलाय असे थालापती विजय जर विरोधी पक्षनेता म्हणून जर काम करत असतील तर तेही कुठे आपल्याला नवल वाटायला नको. याची कारणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकार आणि आपण पाहतोय तमिळनाडूतील राजकारण. तमिळनाडूतील जर सत्ताकारण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणची सर्वात आधी आकडेवारी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तमिळनाडूत एकूण विधानसभेच्या जागा आहेत 234. त्यापैकी थालापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे 108 आमदार म्हणजे सर्वाधिक जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. 108 आमदार टीव्हीकेचे निवडून आले आहेत. त्यानंतर के स्टॅलिन यांच्या पक्षाचे 59 आमदार, त्यानंतर AIDMK जो पक्ष आहे त्याचे 47 आमदार आणि बाकी छोटे मोठे पक्ष 1-1, 2-2 आमदार आणि बीजेपीचा त्या ठिकाणी 1 आमदार आहे. पण मग आपण जे आता मगाशी बोललो की डीएमके पक्षाचे के स्टॅलिन हे मुख्यमंत्री होऊ शकतात, तर असं आपण का बोललो? कारण या ठिकाणी आपल्याला नुसता आमदारांचा आकडा न लक्षात घेता खासदारांचीही संख्या बघणं फार महत्वाचं आहे. के स्टॅलिन यांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपचा जो काही फायदा आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचे या ठिकाणी 2 महत्वाच्या कारणांसाठी के स्टॅलिन यांना पाठिंबा देण्याची ही रणनीती असू शकते. आणि याचं सगळ्यात मोठं पहिलं उदाहरण म्हणजे की सर्व राज्यांमध्ये आधी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यानंतर बहुमत सिद्ध करणं या सगळ्या प्रक्रिया आपण बघितलेल्या आहेत. पण मग तमिळनाडूचे जे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे 2 वेळा टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा म्हणजेच थालापती विजय हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले. तर त्यांनी 2ही वेळा त्यांना आधी बहुमत सिद्ध करा व त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या यासारखा सल्ला त्यांना. या राज्यपालांच्या आडून कुठेतरी केंद्र सरकार यामध्ये आपला डाव साधण्याचा प्रयत्न तर करत नाही. कारण थालापती विजय यांच्या पक्षाचे 108 आमदार आहेत आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 आमदारांची गरज आहे. तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने टीव्हीके पक्षाला पाठिंबा दर्शवला आहे, जो की त्यांच्या आमदारांची संख्या काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी 5 आहे. पण तरी देखील टीव्हीकेला अजूनही 5 आमदारांची संख्या बहुमत गाठण्यासाठी कमी पडते. तर छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र करण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी काँग्रेसने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. जर काँग्रेस छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र करून टीव्हीकेला पाठबळ देतो आणि त्या ठिकाणी किंग मेकरची भूमिका जर निभावत असेल तर हे कुठेतरी भाजपसाठी धोकादायक सिद्ध होईल. कारण काँग्रेसने या ठिकाणी जाहीर केले आहे की येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ते तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षासोबत लढवणार आहेत. आणि तसं जर झालं तर कुठेतरी आपोआपच भाजपपेक्षाही काँग्रेसचा वोट शेअर त्या ठिकाणी वाढतो आणि काँग्रेसची ताकद कुठेतरी वाढताना आपल्याला दिसते. आता हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा जो मुद्दा आहे जो आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की भाजप या ठिकाणी या मागून खासदारांचे राजकारण करते. खासदारांचे राजकारण कशा प्रकारे? तर के स्टॅलिन यांना जर भाजपला मुख्यमंत्री बनवायचं आहे तर डीएमके, AIDMK, VCK, PMK, DMDK आणि बीजेपी, CPI, CPIM या सर्व जर पक्षांचे आमदार या ठिकाणी जुळवाजुळव केली तर यांचा आकडा कुठेतरी 119 पर्यंत पोहोचतो आहे, जो की 118 या बहुमतापेक्षा एका आमदारांनी जास्त आहे. आणि असे जर केले तर डीएमकेचे के स्टॅलिन हे मुख्यमंत्री होऊ शकतात. पण मग यात भाजपचा काय फायदा? भाजप तर इतक्या दिवस डीएमकेच्या विरुद्ध म्हणजेच के स्टॅलिन यांच्या विरोधात लढत आली. तर या ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हा पहिला फायदा. व दुसरा फायदा की डीएमके पक्षाचे जे 22 खासदार आहेत व त्यांचे मित्र पक्षांचे मिळून 6 असे टोटल 28 खासदारांचा पाठिंबा हा भाजपला लोकसभेत मिळू शकतो. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल की भाजपला जे 543 खासदारांचे सदन आहे हे जुने सदन बदलून लोकसभेचे 850 खासदारांचे नवीन सदन जी काही इमारत आहे ती भाजपच्या सरकारने दिल्लीमध्ये बनवली आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की डिलिमिटेशन ऍक्ट आणून भाजप हे खासदारांची संख्या वाढवत आहे व त्याचप्रमाणे आमदारांची देखील संख्या वाढवत. हा जो निर्णय आहे
हा डिलिमिटेशनचा निर्णय व महिला आरक्षणाचा निर्णय जो आहे तो दक्षिणेतील राज्यांसाठी धोकादायक आहे असे सांगून एम के स्टॅलिन यांनी या विधेयकाला विरोध केला होता. परंतु जरी त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिले नाही व स्थिर राहण्याची किंवा मग कुठलाही पाठिंबा किंवा समर्थन न देता विरोधातही न जाण्याची जर भूमिका त्यांनी घेतली तर हे कुठेतरी भाजपच्या फायद्याचे ठरू शकते. कारण आज जरी हे महिला आरक्षण विधेयक किंवा डिलिमिटेशन ऍक्ट त्याच्यासोबतचा जो आहे तो 54 मतांनी पडलेला असला, 2/3 मतांच्या चाचणीत हा 54 मतांनी जरी पडलेला असला तरी येणाऱ्या काळात 2029च्या आधी भाजप सरकारला हे डिलिमिटेशन कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना लोकसभेत खासदारांच्या मतांची आवश्यकता पडणार आहे आणि त्यासाठी हा अट्टहास केला जाऊ शकतो. डीएमके पक्षाचे एम के स्टॅलिन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी हालचाली होऊ शकतात. कारण 2 वेळा जर टीव्हीके पक्षाचे थलापती विजय हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जर राज्यपालांकडे गेले असतील व राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना बहुमत आणा यासाठी जोर लावून जर वापस पाठवलं असेल तर नक्कीच यामागे कुठेतरी दिल्लीश्वरांचं डोकं काम करते असं आपल्याला म्हणावं लागेल. या संदर्भात आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय घडामोडींचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.